राज्य में नई सरकार गठन की तैयारियां पूरी हो गई है। आज शाम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे, लेकिन पिछले 12 दिनों में सरकार गठन को लेकर जारी रस्सी खींच को लेकर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने महागठबंधन पर जमकर निशाना साधा। वे भंडारा में मीडिया से बात कर रहे थे। मलिंदा खाणारी जी खाते आहेत त्याला प्राप्त करण्यासाठी जी संगीत खुर्ची चाललेली होती तो महाराष्ट्रच नव्हे तर देश बघत होता। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अजून कापूस खरेदी झालेला नाही, सोयाबीन खरेदी झालेलं नाही, धान खरेदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज वापस करायचं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळायचं पाप सातत्यानं या ठिकाणी होते आहे। आपण पाहिलं की कंत्राटी भरती करणार नाही अशा पद्धतीची घोषणा फडणवीसांनीच 6 महिन्याच्या पहिले केलेली होती। आज पुन्हा तो जी.आर. आला आणि सांगितलं की कंत्राटी भरती आम्ही शिक्षकांची सुरू करतोय। म्हणजे आखरी तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करत आहे। हे सरकार जनतेचं नाही। ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनतेमध्येच आक्रोश आहे की आम्ही दिलेलं मतदान हे यांना कसं गेलं, हा जो आक्रोश आहे आणि त्याला मार्कंडवाडी हाच त्याच्यातला एक मोठा पुरावा। भाताची सीतावरून परीक्षा होते, तीच परीक्षा मार्कंडवाडीने आपल्याला या राज्यामध्ये दाखवून दिलेली आहे। त्यामुळे यांना जनतेची काळजी नाही, यांना मलिंदेचे खाते कसे मिळतील आणि यांच्या सगळ्या थाटबाट कसा कायम राहील याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतोय। आणि त्याच्यामुळे आज तर एक नवीनच झालं की अजूनही राज्यपालाकडे बहुमताचा आकडा घेऊन पोहोचले नाहीत आणि इकडे राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्रिका पण तयार करून टाकली शपथविधीची, मुख्यमंत्र्याचं नाव पण लिहून टाकलं। खऱ्या अर्थानं प्रथा अशी आहे की राज्यपालाकडे हे नाव जातात आणि राज्यपाल जो कोणी नेता असतो त्या बहुमताचा त्यांचं नाव मुख्यमंत्र्याच्या शपथीचं आणि मग तिथून प्रोग्राम सुरू होतं। पण अजूनपर्यंत राज्यपालाकडे न जाता मुख्य सचिवाकडेच म्हणजे संविधानिक व्यवस्थेची सुद्धा 3 तेरा वाजवण्याचं पाप हे लोक करतात आहे। आणि मग सत्तेचा माज हा लोकांच्या मत न मिळता आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने वागतात आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे काळी नोंद या राज्यामध्ये होईल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रात